नमस्कार, मी दीपाली. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इथे मस्त अशी इडली चटणीची रेसिपी बघणार आहोत. इडली चटणी किंवा डोसे, उत्तापे, आप्पे असे हे साऊथ इंडियन पदार्थ सगळेच आवडीने खातात. म्हणूनच आज तुमच्यासाठी मी मस्त अशी इडली चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. इडल्या आपल्या मस्त अशा बनलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकताय. टेक्स्चर देखील इडल्यांना मस्त आतून बाहेरून आलेलं आहे. पीठ देखील आपलं मस्त असं व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय इडलीचं टेक्स्चर मस्त अशी इडलीला जाळी आलेली आहे. इथे मी एक इडली तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय आतून मस्त अशी इडलीला जाळी आलेली आहे. छान अशा आपल्या इडल्या बनलेल्या आहेत. त्याच्याबरोबरची चटणी देखील मस्त अशी बनलेली आहे. मग चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही इडली बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जुना तांदूळ घ्यायचा आहे. फक्त तांदूळ घेताना इंद्रायणी तांदूळ नसावा. तर इथे मी रेशनचे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आणखीन इथे मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 2 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ मी घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये मी 1 चमचा मेथी घालणार आहे. मेथी घातल्यानंतर पाणी घालून हे तांदूळ आपण स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे याच्यावरचा जो डस्ट असतो तो धुतला जातो व्यवस्थित. आता हे तांदूळ मी एक नळाखाली 3 ते 4 वेळा व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेते. तर इथे मी हे डाळ तांदूळ 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून हे तांदूळ मी भिजण्यासाठी साईडला 7 ते 8 तास ठेवून देणार आहे. 7 ते 8 तासानंतर आपण हे झाकण काढून बघणार आहोत. 7 ते 8 तासामध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजले जातात. तुम्ही ते पाहू शकताय. छान असे फुगलेले आहेत तांदूळ डाळ. आता हे पाणी काढायचं नाही. डायरेक्ट हे आपण आता वाटायला घेणार आहोत. त्या अगोदर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. जे आपण पोह्या बनवण्यासाठी पोहे वापरतो ते पोहे इथे मी घेतलेले आहेत. हे पोहे मी नळाखालून धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. आपण पोहे बनवताना जसे पोहे धुवून घेतो तसेच हे पोहे मी इथे धुवून घेतलेले आहेत. आता हे भिजवलेलं जे डाळ तांदूळ आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. 2 बॅचमध्ये हे मी वाटून घेणार आहे. आता हे पाणी जे आहे ते पाणी याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आणि मिक्सरला थोडंसं हे वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण भिजवलेले जे पोहे आहेत ते याच्यामध्ये अर्धे घालणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय मिक्सरला मी हे थोडेसे असे वाटून घेतलेले आहेत. नंतर जे भिजवलेले पोहे आहेत त्याच्यातले अर्धे पोहे याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि नंतर एकदा हे मिक्सरला मी छान असं रवाळ वाटून घेणार आहे. असं केल्यामुळे काय होतं, डाळ तांदूळ भिजवलेले जे पोहे आहेत ते व्यवस्थित मिक्सरला बारीक होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ह्या पिठाचं टेक्स्चर मी ठेवलेलं आहे. अगदी बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळच हे आपण वाटून घ्यायचं आहे. तर आता हे डाळ तांदूळ पोहे वाटलेले मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे. आता काढून घेतल्यानंतर ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपण एक 5 ते 6 तास छान असं फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता एक 5 ते 7 तासानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत. झाकण काढून तुम्ही ते घेतल्यानंतर पाहू शकता पीठ आपलं किती मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. छान असं पीठ आपलं व्यवस्थित असं छान इडलीसाठी बनलेलं आहे. जसं इडलीसाठी परफेक्ट पीठ फर्मेंट होतं तसं व्यवस्थित असं हे पीठ आपलं इडलीचं इथं फर्मेंट झालेलं आहे. तर आता हे एकदा चमच्याने व्यवस्थित असं आतमध्ये घेऊन थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इडली बनवण्यासाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढंच मी पीठ एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ते मी ठेवून देणार आहे. तर इथे मी इडली बनवण्यासाठी पीठ काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगदी किंचित अर्धा चिमटभर सोडा टाकायचा आहे म्हणजे इडल्या आपल्या व्यवस्थित अशा मस्त फुलतात. आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी इडलीचे जे स्टँड आहे ते घेतलेले आहे. याला आपण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ज्या इडल्या आहेत त्या ह्या साच्याला चिकटणार नाहीत. अशा प्रकारे तेल लावून घेतल्यानंतर हे बॅटर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तळापासून आणि नंतर या साच्यामध्ये जेवढं बॅटर बसेल तेवढं थोडं थोडं बॅटर अशा प्रकारे या साच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत.
जास्त देखील ओव्हरफुल भरायचं नाही, कारण इडल्या आपल्या फुलतात आणि प्लेटमधून बाहेर निघल्या जातात. त्यामुळे अगदी बॅटर भरताना अगदी अर्धा अर्धा ह्याप्रमाणे भरायचं आहे. इथे मी गॅसवर एक इडलीचं स्टँड ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे आपण इडलीचं जे बेटर आहे ते घालून घेतलेलं आहे. त्या प्लेट्स अशा प्रकारे ठेवून द्यायच्या आहेत. आता झाकण लावून एक मीडियम गॅसवर आपण इडल्या एक 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल. आपली जी भाजकी फुटाण्याची डाळ असते ती डाळ घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये मी 2 चमचे दही घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. तुम्हाला चटणी जर एकदम बारीक अशी आवडत असेल पेस्टसारखी, तर तुम्ही पेस्टसारखी देखील करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम पेस्टसारखी चटणी इथे मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण मस्त फोडणी देऊया. पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, लाल मिरच्या, थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. माझ्यापाशी कढीपत्ता नव्हता, त्यामुळे मी कढीपत्ता घातलेला नाही. कढीपत्ता देखील तुम्ही जरूर घाला. आता एक 10 ते 15 मिनटानंतर आपण चेक करून घेऊया इडल्या शिजल्या आहेत का. तर इथे तुम्ही पाहू शकताय इडल्या शिजलेल्या आहेत. चाकूला बिलकुल चिकटलेलं नाही. आता ही स्टँड आपण एक 10 मिनटं थंड करून घेतलेली आहेत. आता हे इडल्या आपण अशा प्रकारे चाकूच्या साह्याने काढून घ्यायच्या आहेत. तर थंड झाल्यावर इडल्या अगदी चाकूच्या साह्याने लगेच निघतात. गरम असताना इडल्या बिलकुल काढायच्या नाहीत. गरम असताना इडली खाली चिकटते आणि व्यवस्थित निघली जात नाही. त्यामुळे एक 10 मिनटं थंड करून या इडल्या आपण स्टँडपासून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. तर अशाच प्रकारे सर्व ज्या इडल्या आहेत त्या मी ते काढून घेते. आता एका प्लेटमध्ये या सर्व इडल्या ज्या आहेत त्या मी सर्व करून घेते. तर इथे सर्व इडल्या ज्या आहेत त्या मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता इडलीला छान टेक्स्चर आलेलं आहे. मस्त अशा आपल्या इडल्या एकदम सॉफ्ट स्पॉन्जी अशा बनलेल्या आहेत. त्याच्याबरोबरची चटणी देखील मस्त अशी चटपटीत बनलेली. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.